एक महत्त्वाची बातमी, मंत्रालयात धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात आता पत्रकार चांगलेच आक्रमक झालेले आहेत। धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांचं मंत्रालयात ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। रिस्पेक्ट गरजेची आहे, सगळे आपल्याला रिस्पेक्ट देतो असं नाही की शिवागाळ करतो। त्याच्या बातम्या काम म्हणून धक्का मारतो। तर आता हे स्वतःचं पर्सनल काय काम घेऊन येत नाही, बरोबर आहे। आपण नाही तर कधी बोलायचं हे काम घेऊन ना बाकी आलेले नाहीत का? मित्र एक काम करताना शांत राहतो, तू बोल। तुमच्याकडून असं काय म्हणावं होतं की या पत्रकारांना त्रास होतो, हे पहिले। आणि एक परत तुमचे आज सिस्टमॅटिक आत्ता डीसीपी साहेबांची बैठक लावायला पाहिजे। तुम्ही एक काय करा, एक बैठक करायची, काय काय प्रॉब्लेम नंबर 1 नंबर 2 नंबर 3 जे काय तुमच्या सुटतील ते सांगा, मग आम्हाला सांगा, मग सीएम आणि आपण सन्मान सर। आणि एक प्रॉब्लेम असा आहे, तो आम्हाला ना 11 नंतर सोडलं जातं, आमचं काम सकाळी 8 वाजता। आणि हा तर एकदम ऍक्टिव्ह आपला, हे सगळे पत्रकार कोविड मध्ये काम केलेले लोक आहेत, एवढं सगळं आपलं अनिलला गोळी पण लागली। विनंती होती तोपर्यंत आरसा घेत नाही, तोपर्यंत आरसा घेत नाही। यादी उद्यापासून सुरू करायला सांगायचं, उद्यापासून करा। आपल्या लेटर होती चॅनलच्या, प्रत्येक चॅनलच्या लेटर होती, कॅमेरामॅन रिपोर्टरचं नाव, त्याची सगळी डिटेल्स। शिंदे साहेब पत्रकार संघाकडून काही लोक नाव गेले आहेत, काही लोक कडून गेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही आता प्रतिनिधी यांच्याबरोबर बसा, तुमचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत आदेश घेत देतात, अतिशय वाईट वाटतं त्यांना घेत होती। आदेश देतात, डीसीपी सर नेहमी मदत करतात, बाबुल साहेब करतात, पण तिकडे अतिशय वाईट पद्धतीने आम्हाला ढकलून दिलं जातं। तुम्ही त्या लोकांची सगळ्यांची टाइम बाउंड करा सर्वसामान्य जसं 11च्या पत्रकार परिषदेला आपल्या दरबार असतात।